ठाणे शहरातील कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग आणि दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 3 कळवाईने महत्त्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव इम्रान इस्माईल अली उर्फ काले आहे। आरोपीनं महिलांचे सोन्याचे दागिने लुटण्याचे 40हून अधिक गुन्हे केल्याचं उघडकीस आले। पोलिसांनी आरोपीकडून 4.8 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत। तपासात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं। ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढराबाई उगले आणि त्यांच्या टीमनं ही कामगिरी पार पडली। या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचं अभिनंदन केलं असून पुढील तपास सुरू आहे। नंबर 930/24 जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट 3 चे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मुगले, PSI पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त ACP बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत एक 4 आरोपी निष्पन्न झाले। त्यापैकी 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे। एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे। या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या 4 आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल आणि मोटरसायकल थेफ्ट, वाहन चोरीचे गुन्हे असतील, असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने 70 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये 40 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये एकूण 510 ग्रॅम 51 तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 24 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक 4 चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि 6 मोटरसायकल, असे एकूण 50,18,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये, इतर शहरामध्ये, इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिकचा तपास करत आहोत।